इमोशनल चिटिंग म्हणते मी. इमोशनल चिटिंग. हा, कारण तुम्ही इमोशन्स तुमच्या एकमेकांबरोबर शेअर करताय आणि तुम्ही त्याला ती सिक्युरिटी देताय किंवा तिला ती सिक्युरिटी देताय की मी आहे तुझ्याबरोबर, मैं हूं ना. हा मैं हूं ना खूप जास्त डेंजर आहे. जोडप्यांमध्ये वाद झाला तर त्या मुलीनी दुसऱ्या मुलाकडनं ऍज अ इमोशनल सपोर्ट जाणं किंवा त्या मुलांनी दुसऱ्या मुलीकडं ऍज अ इमोशनल सपोर्ट जाणं हे कितपत योग्य आहे? नुसतं एकमेकांशी बोललंय आणि त्याच्यानंतर अगं असं नाही असं कर किंवा तू एकदा बोलून घे त्याच्याशी असं हिच्या मित्रांनी हिला सांगितलं तर ठीक आहे. पण सतत जर का हे वाढत असेल किंवा सतत ती त्याच्यावरती इमोशनली डिपेंड राहत असेल तर ती प्रतारणा होऊन जाते. कारण तिने तिच्या पार्टनरवरती आणि त्या दोघांनी इमोशनली इंटरडिपेंडंट असणं इज व्हॅलिड, इज गुड. पण मग तुम्ही जर 10 ठिकाणी इमोशन्स तुमच्या शेअर करताय आणि सगळीकडनं स्वतःचं पोट भरून घेताय तर तुमच्या पार्टनरला कधी ना कधीतरी हे कळणारच आहे ना की तू इमोशनली माझ्याबरोबर वल्नरेबल का नाही होत किंवा तुझ्या एवढे प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्हाला का नाही सांगितलेस. मी तुला प्रत्येक प्रॉब्लेम सांगतो हे कधी ना कधीतरी तो विचारणारच किंवा ती असेल तर ती विचारणारच. सो तुमचं चिटिंग कुठल्याही प्रकारचं असो कधी ना कधीतरी ते पितळ उघडं पडणार.